आहे आणि तुम्हा सर्व लोकांना सुद्धा लक्षात घ्या. पाहता पाहता आपल्या गेल्या कित्येक वर्षानंतर म्हणजे 30 वर्ष नाही का सारखा सालाबाद 30 वर्षानंतर हा पहिल्या कीर्तनाचा महायोग आला म्हणतो. पहिल्या कीर्तनाचा आणि मागून घेतलं तुम्ही म्हणलं तरी चालते कीर्तने. याचं कारण आहे नसकी मागणी माहिती बरोबर. आता वास्तविक पाहता दास नव्हे खरा झाला असे धान गोरा लक्षात घ्या. मी सांगू लागलो की इथं जे आमदापूर गाव आहे आपल्या नदी तर आमदापूरला फार मोठे विद्वान महात्मे होऊन गेले. जसं मी मुलांमध्ये पोटी तुला सांगितलं बुद्धाजी बाबा होऊन गेले बरोबर. नागपूर बुद्धाजी बाबाची समाधी आहे आणि बुद्धाजी बाबाची समाधी असून त्या काळामध्ये आता धरा 4 पिढ्या संपल्या म्हणजे 5व्या पिढीची आधीची म्हणजे एक पिढी आपण 30 वर्ष जरी धरली तर 120 वर्षाचा आहे काळ किंवा 100 वर्षाचा काळ धरा ना. कारण एक पिढी फक्त 25 वर्ष किंवा 30 वर्ष नाही जात नाही पिढी इतकीच होते. तर त्या काळामध्ये त्या महात्म्यानं बुद्धाजी बाबाचे शिष्य म्हणजे आमच्या गुरुचे म्हणजे पंजोबा श्री बोलोबा महाराज आणि बोलोबा महाराजांचा कृपा त्याच्यावर होता. त्या बोलोबा महाराजाचे डबल कानोबा झाले, कानोबाचे फकीराव झाले, फकीरावचे आमचे एकनाथ महाराज झाले लक्षात घ्या. आणि एकनाथ महाराजाचं चरित्र आहे जीवनचरित्र आणि त्या जीवनचरित्रामध्ये या पुणेश्वराचा उल्लेख आहे इथला. म्हणजे कीर्तनाची परंपरा आताचीच नाही येत नाही किती 120 वर्षा पहिलीची परंपरा आहे. फक्त झालं असं की काही काळाने लोक पावले नाही का. लोक कामुळे पावतात. आता तुम्ही आताही पाहा मोठमोठे कार्यक्रम लोक पावण्याचं कारण आहे. याचं कारण असं आहे की राजकारण परमार्थात आलं की परमार्थ संपलाच. राजकारण परमार्थात येऊ नये आणि परमार्थ राजकारणात जाऊ नये. महाराजांना राजकारण करून असं नाही करावं महाराजांनी करावं घेऊ पण परमार्थ देऊन करू नये आलं करावं. हे सगळं माळगंध सोडून द्यायचं राजकारण परमार्थात नाही. आणि बऱ्याच ठिकाणचे सत्य मूल्य असतील तर याची पण तुम्हाला सांगू का आपला काही संबंध राजकारणाशी नाही पण देव देश धर्म ग्रंथ पंथ संस्कृती टिकणं फार गरजेचे आहे. हे टिकलं तर आपण टिकू. तुम्हाला सर्व नाही कळते विठाल विठाल त्या एकनाथ महाराजांच्या त्या पोथीमध्ये उल्लेख असा आहे की पुणेश्वरावर आमच्या कानोबा महाराजाचं कीर्तन होतं आणि चालू कीर्तनामध्ये त्यांच्या गुरुजी अशी तळमळ होती की शेवटच्या क्षणाला मला महाराज भेटाव. आणि बुद्धाजी बाबा इथं कीर्तनामध्ये आले येतं कीर्तनात आले आणि आल्यानंतर पुणेश्वराने तिच्या गळ्यामध्ये हार घातला. हे साक्षात चमत्कार पोथीमध्ये आहे बरं तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण तुम्ही आम्ही सर्व लोक कशा संतांची पाय हा माझा सर्व भावे झालो त्या किंवा तुका मिळा विश्वासाच्या आणि पाहावे पुराणे विचार. तुम्ही आम्ही डोळ्याने काहीच पाहिलं नाही पण संतांवर आपला विश्वास आहे ग्रंथावर आपला विश्वास आहे. मग जे जे ग्रंथात देऊन आहे तेच खरं आहे. इच्छा प्रामाणिक होती बरोबर भाऊ प्रामाणिक होती पण मस्की मौला मी म्हणलोय होतं मस्की मौली योग आणला आणि मस्की मला मनातून मानतो बघ लक्ष द्यायचं कारण सांगतो. तुम्ही पुरायपुरी नतमस्तक होता आता इतकं अवघड झालं 4 तरी बोलतो मी पप्पाच्या भीत झाला. 2-4 अभंग येऊ द्या काय कीर्तनकार उद्या मारून राजा समोर आणि आणि खोटे एकच बोलायले तरी भीड झाली होते. आता वास्तविक पाहता की फार मोठे भजने आता जीवनात कळकीचा तुम्ही तो ऐकलाय पण फार मोकळं वातावरण प्रेमाचं अशी महाराज आमची किती मोकळे माणूस सांगतो म्हणजे आता किती अवघड झालं. कमी त्याला कमी जमलं ते जास्त उद्या म्हणायचं कोणाचंही पाहतो. आता नवीन इतके कीर्तनकार झाले आपल्याला कोणाला टिक करायची नाही काय करत नाही आपला मूळ धंदा नाही बुवा ते कीर्तन धंदा आपला नव्हता आमचा. मी आता आहे बा तुम्ही मातीला गेलो तरी हसतो मातीला गेलो तरी ती खरं तेच आहे की अहो खरं तेवढंच आहे बाकीचं काही होत नाही तितकंच खरं आहे. आणि ती जीवनामध्ये आता तुम्ही आता आलेल्या म्हणलो होतो तुमचं मोकळे बरा त्याचं कारण काय सांगतो नाही संसार करत असताना दाखवायसाठी करायचं असं असतील करायसाठी असं दाखवायचा नाही. कारण संसार चांगला झाला दिसते आणि वाईट झाला दिसते आपला परमार्थ आपल्यासाठी चांगला असला पाहिजे म्हणून मोकळं उभं राहील की आणखी जागा वाटते पाच केवढा तेच दिसतो. केवळ माहीत पलीकडे जातं केवळ पलीकडे हे मोकळे माणसं बसतात केवळ आनंद वाटतो.
ते आनंद तुमचा तुम्हाला आपला आपला भोग आहे याचं सुरू त्याचं काही नाही. आता पटलं उठून जातात लोक याचं का याचं काय बरेच माणूस झोपतं सुद्धा कीर्तन झोपत नाहीत का. पण तो स्टेजचाही नाही ना कामाचा व्याप जेवढा वाढला वसंत वाढला गेला व्यापाचा एवढा व्यापाला रात्र कळा गेली कळलं उचललं समजलं दुपारची भाकर संध्याकाळची भाकर सकाळी काही वेळ लागला परपट वेळ लागला कारण परपंच असा गेले पिळून काढलं मात्र पिळून आणि इतक्याही धावधुमी मंदी तुकोबारानं काय करे सप्ताह निर्माण केलं लक्षात घ्या. सप्ताह कासाठी सप्ताह फार महत्वाचा आहे जीवना लक्षात घ्या. तुम्ही लोक सुज्ञा चांदे जाणत्या कळत्या सप्ताह प्रत्येकाला आवश्यकता मानवी जीवनाला कोणाला मानवी जीवनाला बाकी पैसे पक्षाला नाही. अनिका हे ज्ञान राही कोठे 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 हे अतगहे घडे देवा देवा अनिका हे ज्ञान अनिका हे ज्ञान सत्ता फक्त तुम्ही आम्ही मानव आहोत तुम्ही आम्ही माणसं आहोत तुम्हाला मानवी जीवन मिळालं लक्षात घ्या. तुम्ही सर्व खात्री करा आपण माणसं आहोत माणसं आहोत. आणि या सप्त्यामध्ये 7 दिवस जसं दवाखान्यामध्ये काय होते पेशंट सुधारल्या जातात त्यात बघा दवाखाना आहे का दवाखाना या दवाखान्यामध्ये सुद्धा माणसं सुधारल्या जातात लक्षात घ्या. कित्येक तरी सुधारल्या जातात जगाच्या पाठीवर एवढं साधन उरलं एवढं तेच उरला येथून सांगतो तुम्हाशी भजारी विठला आणि या देहात फक्त भगवंताचं भजन करायचं या देहामध्ये हरिपाठ करायचं या देहात पंढरपूरची वारी करायची याच मनुष्य देहामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं बाकीच्या देहात आता आता सप्ताह आपला या सर्व लोकांनी सप्ताह पाहिला असं का झालं का सप्ताह झाला सप्ताह चालू आहे आणि सप्ताह सर्व लोक ऐकला मग आणि गडाच्या पायथ्याचे 10-15 गाढव एका जागी मिळाले आणि ते ठरवलं आता उद्यापासून रोज आम्ही मंदिरामध्ये हरिपाठ घेतला गडवान ठरवलं ना हे पंढरपूर आळंदी देऊ पैठणला वाऱ्या चालल्या पंढरपूर हे सर्व डुकऱ्याला पाहिलं की पंढरपूरला वारी निघाली असं का झालं का डुकराला दिंडी काढली हे 5-15 डुकरे मिळाले आणि पंढरपूरच्या दिंडा गेले ऐकलं का गाढव डुकर कुत्रे ते काही येतात काही समज या देहासाठी नाहीच परमार्थ फक्त या देहासाठी मनुष्य काय कशामुळं हे डबल मिळत नाही एकदा मिळालं अवतीर्ण निदान सापडले उत्तम सार उत्तम गती एकदा मिळालं डबल मिळत पण एकदा मिळालं याचं सार्थक जन्म नाही
भाग जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग मानव देह ईश्वर ने तुझे दिया ईश्वर ने तुझे दिया मानव देह ईश्वर ने तुझे दिया फक्त भगवंताला हा मनुष्य देवा भजनासाठी दिला देवे दिला देह भजन गुमटंबया झाला फाटा बाधिकेचा आणि या देहामध्ये भगवंताला साधल्या जाते अनेक देहात नाही जवळ लक्षात घ्या म्हणून तुम्ही आम्हाला जो ईश्वरानं मानवी देह दिला या देहामध्ये भगवंताची प्राप्ती करायची आणि परमात्म्याला जायचं या देहात पंढरपूरची वारी करायची या देहामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं या देहामध्ये ज्ञानेश्वरी वाचायची गाथा वाचायचा ऐकून आम्हाला इथं आल्यानंतर या देहातून मुक्त व्हायचं आहे आणि साधन कुठं लक्ष मग तुम्हाला आम्हाला मनुष्याचा देह मिळाला आणि यासाठी उत्तम सांगितलं भगवंताचं नामस्मरण की या नामस्मरणामुळे किती पाप राहू द्या हे पाप नाही होत असते किती पाप राहू द्या घेतना विठोबाचे परमत जळके पापाचे परमत जळके घेता नाम विठो वाचन पर्वत गळती त्या भगवंताच्या नामस्मरण किती पाप राहत्या पाप हे जवळ लक्षात घ्या बा एका शेतकऱ्याला काय केलंय सीताफळ गवत पेरलं आणि पीक पेरलं असताना त्याच्या नुसतं गवतच निघलं बरोबर मग त्या पिकाचं त्याला असं केलं बोंबले बा एवढं पीक तर निघलं पण गवत नाही निघलं आपल्या ते पेंड्या बांधून आणि पेंड्या लहान 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 बांधल्या आणि त्याची गंजी मारली तर त्या शेतात 5,000 पेंड्या निघल्या किती 5,000 आता 5,000 पेंड्या जाण्यासाठी किती करायला लागतं बीच्या काही माझं बाबू किती टाकली एक मिनिट जळलं ना ठीक आहे चल आता असं झालं की दुसऱ्या शेतातल्या पेंड्या काढल्या दुसऱ्या झाल्या 10,000 आता किती लागत कसं काय अहो 5,000 नाहीये तर 10,000 काय लागावं बरोबर 5 लाई शिंदे 10 लाई 15 लाई 20 लाई अहो 50,000 सुद्धा एकच गाडी 1,00,000 पर्यंत सुद्धा पैसे नावे ठेवले जगता होले पैसे नावे ठेवले जगता होले
तैसे नामे केले जपता हरी 1,00,000 जरी पेंड्या असतील तरी एकच काडीने त्या पेंड्याला जाळण्याची क्षमता आहे. एकच गाडी मग वेगळं आहे का? एकच गाडी बरोबर आहे. बरोबर दादा किती गाडी? एक गाडी. एक गाडी एक नाही 10,00,000 जरी पेंड्या असतील तरी त्या गंजीला जाळण्याचं सामर्थ्य एका गाडीमध्ये आहे. तसे एका नावामध्ये पाप किती लावल्या जळण्याचं सामर्थ्य. जळती दोषाचे शुद्ध होती नारीवर घालती ऐकती चतुर साधारण हरिकथा. भगवंताच्या नामानं किती पाप जळते लक्षात घ्या. आता मग पाप फक्त नामच जाळते बाकीचं साधन. बर गंगा पाप जाळत नाही, पाप दूर करते. पाप दूर करते, जाळण्याची क्षमता नाही. तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा आमचे गुरु महाराज सांगायचे एखादी बाई पळून गेली तर समजून सवरून ती बाई वापस येईल. ते आपलं नव्हे, आपलं फार मोठं खानदान आहे, आपली परंपरा आहे, आपल्या गावात मान मर्यादा आहे. असं चांगलं नाही घरी चाल. बाई घरी आली पण जळून गेलेली, पळून गेलेली येईल पण जळून गेलेली येईल का? येत नाही. तसंच जळालेला पाप डबल होत. गंगा पाप दूर घालवते पण जाळत नाही. तसं नाम पाप जाळते. म्हणून या कलियुगात फक्त काय सांगितलं ना? विठ्ठल विठ्ठल सगळ्या श्रेष्ठ सांगितलं. लक्षात घ्या. आर्या युग झाले, काही युगामध्ये साधना सांगितले, जप तप अनुष्ठान झाले. लक्षात घ्या. काही ठिकाणी ध्यानाने झाला, काही ठिकाणी तपाने झाला, काही ठिकाणी पूजेने झाला. पण कलियुगात फक्त नामच सार आहे, बाकीचं सार नाही. गगनावरी माझं नाव आहे, गगनावरी माझं नाव आहे, गगनावरी माझं नाव आहे, गगनावरी माझं नाव आहे. हे नाम देवा तुझे मूर्तीचे झाले. रंगरावजी काय नाव कलियुगा माझी करावे आणि तेने नारायण देईल. या कलियुगा मी नाम आहे. आता तुम्ही सर्व महिला मंडळी आता घरी तुम्ही काम करता. आता काम करत असताना भांडे तोंडाने सुद्धा घ्या हातानं. काय म्हणता? तोंडानं तोंड रिकाम आहे की नाही? आहे ना तोंड रिकाम. मग या तुला काय करायचं? भजन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम भांडे तुला झाले धुतले भांडे हाताने भांडे धुतले म्हणून मुखात नाम म्हणा. भांडे संपले. आता स्वयंपाक करताना कोळपाट वेळणार कोळे टाकताना कोळपाट नाटणं काढून धरता हातामध्ये. तोंड काय बजण्यासाठी काम आहे. धुणं धुया गेल्या गोट्यावर धुणं ठेवलं हातानं तोंडानं हातानंच ठेवून मग या तोंडाने भगवंताचं नाम स्मरण कामामध्ये Thank you.
बाई जाईन सुख सुख होईल दुःखाचे लक्षात घे पा भांडे हातानं धुणं हातानं स्वयंपाक हातानं सारवणं हातानं फरशी पुसणं हातानं कपडे वाळू घालणं हातानं उंडा चुरणं हातानं तुमचं हे मुख रिकाम आहे आणि या मुखामध्ये सर्व कार्य करिता हरी बोला याची निंदा त्याची निंदा अजिबात करू नका लक्षात घ्या पा आमचे गुरु महाराज नेहमी सांगायचे दुसरं काम करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करा त्या नामस्मरण आपला उदारती होईल बाकीच्याला होत नाही उग दुसऱ्याच्या नाडीचा गटवाचा कचरा आपल्या जिभीच्या झाडून झाडण्यात काही मजा आहे आणि दुसऱ्याचं पातक आपल्याला घेऊन काही मजा नाही पण त्या भगवंताचं नामस्मरण करा म्हणजे आपण सर्व आता महिलांनी सर्व काम करताना भगवंताचं नामस्मरण करा कारण तुम्हाला एकदा हे मनुष्याचा देह मिळाला म्हणता बाई डबल मिळाल का नाही मिळत एकदा गेला की गेलाच डबल परतून वापस येत नाही काही प्रकारचे वापस नाही गेलं एकदा गेले किती देऊ द्या हो ह्या सगळी सत्ता नाही येत नाही गेला म्हणून भगवंताचं नामस्मरण करा तुम्हाला एकांता महिना मिळला आता हे पुरुषाचं तुम्ही आम्ही सर्व लोक बाकीचं कार्य करताना हातानेच काम करतो आता शेतामध्ये आपण आऊत आलाय आता आऊत हाणताना आपल्या बरोबर या तासात एक बैल या तासामध्ये एक बैल आणि मधामध्ये आपला वकर दौड नांगर बरोबर सुरू राहते आता सुरू असताना बरोबर आपल्या एका हातामध्ये काठी आहे दोरा आहे शिंग आहे की नाही उजव्या हातामध्ये रूम नाही बरोबर बैल चालायला आता चालत असताना भिजवणं काय अर्थ नाही का चालू आहे ना मग करा सुरू रामकृष्ण तुम्ही आम्ही भगवंताचं नाही मुख रिकाम आहे तर या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण करा पैसा कमू नये असं नाही जोडून या धन उत्तम उदास विचारे वेच घरी पैसा जो नाही खुशाल बांधा घरे दारे नका त्या गुमले कोणाला सोडू नका बांधा पण भगवंताचं नामस्मरण करा सर्व कार्य करताना भगवंताचं नाव आता आहे पा काही माणसं वट्यावर बसतात काही गप्पा नाही त्याला असं केलं त्याला तसं केलं त्याच्या इकडे गेलं ते तिकडे गेलं त्याचा कापूस हे भाव गेला त्या झाड हे भाव आले दुसरा त्याला काही काम नाही याच्या घरी विचार तुम्हाला शेत किती आहे गुंठा भरही नाही तुला गुंठावर शेत नाही तर गावडी शिव लावायला गावाच्या हळदीचा आहे का मग या हे बाकीचे उद्योग करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण केलं कवाई बरं की तुकोबाराने अहो ऐका काही समाजाला तुकोबाराने करबा हात जोडून सांगितलं हात जोडून कर जोडून लागोनिया पाया लागोनिया
कारण एकदा गेला आणि हे डबल मिळत नाही. पण तुम्हाला सुद्धा लक्षात कोणताही व्यापार राहू द्या, किराणा दुकान करायला गिरायक आले की बस गिरायक आले की रामकृष्ण 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 गिरायक आले की गिरायकी करायचं. पण भगवंताचं नामाला सोडून बोलायचं नाही. कारण तुम्हाला आम्हाला सुलभ सोपं गोमट भगवंताचं नामचिंतन आहे. सगळ्या लोकांना तुकोबाला सांगितले आहो भगवंताचं नामस्मरण करा का सुकली यावर मग फेरापडे एकदा मनुष्य देह गेला की डबल मिळत नाही. मी पहा बाकीच्या मनुष्या बाकीच्या देहाला ज्ञान कोणतं काहीच ज्ञान नाही. आताही डुकरे कुत्र मांजर या लोकांना काही ज्ञान आहे. डुकरं आताही नाली सोडलं की काय खावा ती डुकराला लागणार नाही. आणखी तुम्ही आम्ही आताही खात असताना झोपत असताना बसत असताना कपडे घालत असताना परकून घालतो की नाही. आज घाताना कपडे उद्या घालत नाही. काहून या आजचा मळाला उद्या धुवून आपण स्वच्छ घालतो. रात्र उतरवलं अन्न शिळ सकाळी खात नाही का ते अन्न घेतलं दुसरा उठलं की रातचं अन्न आता खायचं नाही. कशामुळं आपल्याला ज्ञान आहे. बाकीच्या मनुष्या देहाला ज्ञान नाही. गुरुजी ज्ञान फक्त या देहात आहे. पण या देह मिळाला ना या देहात फक्त भगवंताचं भजन करायची बाकीच्या नाही. तुम्ही आम्ही जगाच्या वर इतके सुखी आहोत. आपण सुखी आहोत ना सगळं टाळ करी वाद काही आता आम्ही आल्याबरोबर शिरेदार आम्हाला बाप बोलले आमच्या मामाला फटाके मग आल्याबरोबर काय ठाण राहिले होत्या फटाक्याला. आम्ही डॉक्टरनं गाडीत बसलो आणलं मला म्हटलं उतरवाच नाही गाडीच्या खाली गाडीतच बसून लावा. काय आनंद राहायचे घरून उठू वाटत झाले. काय फुलाची बरसात काय फटाके ते कोणाला आमच्यासाठी केलं का नाही आपल्यासाठी नव्हते. आपण त्याचे कोणतरी नाम घेतो. नामधारक आहो यासाठी आपलं आहे माणसासाठी नाही का. प्रत्येकाचं इतकी जबाबदारी आपल्याला समाज मानतो ना. टाळकरी असेल वादक असेल गायक असेल कीर्तकार असेल भागवतकार असेल प्रत्येक जबाबदारी आहे की नाही. आता इने करी बाबा बरोबर केवढाही माणूसीच्या पाया पडायला पडायला की नाही. इने तमाखाना चांगला आहे का काय चांगलं ना तेवढ्या पाया पडायला आपल्या एखादा गायक आहे मस्त गायला सप्त्याचे 8,000 8,000 घेऊन गेला की डावाला गेला तिरुपती. चांगला आहे का. आता मग रातभर मस्त 2 तास मस्त माणसं व्हायचे हसवायचे घरी जायचे गेले की तंबाखू पुड्या पिढ्या आणि लेकराला पैसे द्यायचे. चांगला आहे का. उलट इतका हलकट धंदा लागला आता येतात इतका. त्याचे गुत्ते सुरू झाले हो सत्याचे. पहिले गुत्ते सोयाबीनचे हळदीचे कापसाचे होते आता गुत्ते सत्याचे सुरू झाले चकल घेतो. भागवतकार हे आमचा कीर्तनकार हे आमचे भजन हे आमचे मर्दगे आम्ही काय हुसका पाहिजे गाडी काही नाही जरा सफल करावं काय. आता एकच भाग्याचं उत्तर आमचा सगळं एकच भाग्या एकच जावं कुठं हे कोणाच्या जोळीत असलं तर बरं आहे. मस्के पाटील पिंपळगाव जोळीत असलं तर बरं नसलं काय करा जमल का असं जोळीत असलं तर बरं आहे नसलं तर वाया गेले की ते त्याला कुठं जावं. ते डोळ्याचा परमार्थ हे माणसामध्ये परमार्थ लई पुढे गेला नाही या लोकांना मागा आणला. अहो मीच ज्ञानेश्वरी पारायण करतो मीच भागवत करतो. अरे जगू दे दुसऱ्याला कोणाला एखाद्या वाचू दे ज्ञानेश्वरी वाचू दे कोणाला. कारण ज्ञानेश्वरी वाचायची ना वाचायची वेळ का एक मला ज्ञानेश्वरी पाठ फायदा काय तर असंही बोललो तो सुद्धा नाही. पाठ करतो काय त्या ज्ञानेश्वरीला पाठायची नाही वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी. नामामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ हा एकच वही वाच एक लई नको फक्त एक वाच बरोबर नुसती वाचू नको. हे पाराला 100 माणसं बसवतात आणि 27 आणा पिस आणा उपरण्या 7 दिवसात समजून सांगल्या औषधी म्हणजे काय. 7 दिवस काकडा काय म्हणतो राजू तुम्ही आठवा आमक सुद्धा देह दुर्लभ 100 वर्षाची तुझी नाही दुःख तुम्ही आठवा आणि 7 दिवस माय उद्या त्या काकड्याची सांगता आहे बरं. उद्या काकड्याची सांगता
नारळ टोपिया आणि दक्षिणा